आषाढी एकादशीचा। हॅलो नमस्कार, नीलम थोरात पुन्हा एकदा स्वागत करते नवीन आणि छान अशा इंटरेस्टिंग एका व्हिडिओमध्ये। तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आषाढी एकादशी आणि आमचा उपवास वगैरे आहे, आणखी आज वर्षातून एकदा तरी म्हणजे उपवास करतात, तर हा म्हणजे आषाढी एकादशीचा आणि त्यांचाही उपवास होता। म्हणलं छान वगैरे असं देवाचं दर्शन वगैरे घेऊन येऊया। विठ्ठल रुक्माईचं मंदिर इथं थोडं 4-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्यांनाही थोडासा म्हणजे वेळ होता म्हणून म्हटलं सकाळी जाऊन येऊया। घरात असा राडा पडलेला आहे, पण तो एका साईडलाच ठेवून म्हटलं पटकन सकाळी दर्शन झालं तर नंतरला दुसरी वगैरे कामं करता येईल। तर असाच व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा। कुठं निघालेस? देव बाप्पाला निघालंय। अरे देवा, मन की श्रेयू चला चला चला। आय होप तुम्हीही नक्कीच देवाचं दर्शन वगैरे घेतलं असेल। तर एवढी छान सजावट केली होती ना विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये, तर खूप छान भारी वाटत होतं। यायला तर 11-12 वाजलेच असतील, उशीर झाला होता म्हणून ह्या साईडला खिचडी वगैरे बनवायला घेतली होती। खिचडीची रेसिपी टाकलेली आहे, नक्की एकदा चेकआउट करा। इकडे खिचडी वगैरे ही बनवून झाली होती, मोकळी सुटसुटीत अशी मस्त अशी खिचडी वगैरे झाली होती। आणि मुद्दामून ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडंसं कमीच वगैरे टाकलं होतं। एकादशी आणि दुप्पट खाशी असंच आमचं वगैरे झालं होतं। तर एवढं सर्व उपवासाचे पदार्थ होते ना, त्यासाठी मोठीच प्लेट वगैरे लागणार होती म्हणून मोठी प्लेट घेतली होती। छान असं सर्व असं मांडून वगैरे ठेवत होते। तर एवढं सर्व तर काही खाल्लं जाणार नव्हतं, म्हटलं आहे तर छान वगैरे असं सजून वगैरे घेऊया, छान वाटतं म्हणूनच। आणि आहोंना आवडतं प्लेन दही, मला आवडतं साखर घालून मस्त असं दही वगैरे आवडतं, तर ते माझ्यासाठी वेगळं वगैरे घेतलं होतं ना। अशी छान अशी प्लेटिंग वगैरे करत होते, तर असं छान दिसावं म्हणूनच केलं होतं। तर श्रेयांशलाही फक्त हे चिप्स वगैरे आवडतात, केळीचे चिप्स, आणखीन खिचडी तो आवडीनं खातो म्हणून जरा अशी एक्स्ट्राच बनवली होती, कारण श्रेयांशी खाईल वगैरे म्हणून। हे सर्व बनवत व्हिडिओ शूट वगैरे करायचं म्हटल्यानंतर थोडासा एक्स्ट्राचा वेळ जातो आणि उशीरही झाला होता। कुठून सुरुवात करायची असं झालं। सकाळी कुकर लावलेला आहे बटाट्याचा, तर सकाळी बनवलेली खिचडी ना, आता बनवणार आहे साबुदाण्याचे वडे बनवणार आहे। वर्षातून एकदा करतात उपवास, तर म्हणले की आता सकाळी तर खिचडी झाली म्हणजे दुपारी बनवलेली, आणि आता म्हणले साबुदाण्याचे वडे वगैरे बनव। तर आता मी साबुदाण्याचे वडे बनवणार आहे, छान आणि क्रिस्पी मस्त होतात। तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते, तर व्हिडिओ पण नक्कीच कंटिन्यू करा। म्हणजे साबुदाण्याचे वडे बनवायचे, त्यासाठी हे शेंगदाणे वगैरे भाजून घेत होते, करपूस भाजलेत का नाही, छान असं छान टेस्ट वगैरे लागते म्हणून हे शेंगदाणे आणि ह्या साईडला बटाटे उकडायला ठेवलेले आहेत। तर थोड्याच मिनिटात तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते। साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता आणि साबुदाणा छान व्हावा म्हणून 2 टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ह्या साईडला काढून ठेवलेला आहे, आणखी एवढ्याच मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण श्रेयांशी खाणार होता म्हणून एवढंच 4-5 मिरच्या वगैरे घेतलेल्या आहेत, आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। साबुदाणा वडा बनवण्यासाठी ही आम्ही पावशेर साबुदाणा घेतलेला आहे आणि 4 मीडियम आकाराचे मी बटाटे घेतलेले आहे। छान असं करपूस भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, आणखी चवीनुसार मीठ आणि ह्या मिरच्या वगैरे घेतलेल्या आहेत। तर मी आता ह्या साईडला मळून घेते सर्व पीठ। टिप नंबर 1, तर साबुदाणा भिजवताना हा असा म्हणजे पचपचणारा नसावा, कारण जास्त तेल ते शोषून वगैरे घेतं। छान
छान जास्त असा फडफडीत पण नको, म्हणजे थोडासा वलसर असावा असा साबुदाणा भिजवायचा आहे. कारण असा साबुदाणा भिजवला ना तर जास्त तेल शोषण पण घेत नाही आणि छान असे आतून मोकळे आणि वरून क्रिस्पी छान असे साबुदाणा वडे वगैरे बनतात. जसं चपातीचं पीठ वगैरे मळतो ना तसं अजिबात साबुदाण्याचं वडे वगैरे करताना ते मिश्रण आहे की ना ते पूर्ण असं एकत्र व्हावं म्हणून हलक्या हाताने सर्व असं एकत्र मिश्रण वगैरे करून घ्यायचं आहे. मी ज्या पद्धतीने करते तशाच पद्धतीने आता वडा बांधून घेऊया. वडा बांधताना मी अजिबात हाताला तेल किंवा पाणी वगैरे लावून घेतलेलं नाही. असाच छान असा म्हणजे हे पीठ सर्व असं घट्ट झालं ना तर छान असा वडा बांधला जातो. तर एक संद असा वडा वगैरे थापून घ्यायचा आहे जेणेकरून तेलात टाकल्याना विरघळणार नाही आणि फुटणारही नाही. तर मी ज्या पद्धतीने करते ना त्या पद्धतीने सर्व असं वडे वगैरे करून घ्यायचे आहेत एकवर एकवर. नंतर मग तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये तळताना हे वडे फुगतातच म्हणून मी मीडियम आकाराचेच करून घेतलेले आहेत हे सर्व वडे. टिप नंबर 2, वडा तळताना हे तेल हे कडकडीतच गरम झालं पाहिजे जेणेकरून वडा टाकला ना विरघळणार नाही आणि फुटतही नाही. सो मीडियम लेंथवरच हे सर्व वडे तळून वगैरे घ्यायचे आहेत. साबुदाणा वड्यांचा कलर थोडासा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर ना वडे पलटी वगैरे करून घ्यायचे आहेत. आता हे गोल्डन ब्राऊन छान झालेले आहेत आणि वडे फुगलेले देखील आहेत. आता हे सर्व मी काढून घेते वडे. अशाच पद्धतीने मी आता हे दुसरेही वडे तळून घेत वगैरे आहे. पिलू कसं लागतंय? ये इथं. कसं लागतंय पिलू? छान आहे. छान. साबुदाणा वड्याची रेसिपी मी घरी अनेकदा करून बघितलेले आहे. परफेक्टच झालेले आहे. तर बघताय ना किती आतून मोकळे आणि वरून क्रिस्पी असे वडे वगैरे झालेले आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. आणखीन आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करून जावा तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर बाय.